निघत असताना मागून एकाने त्याला दांडी मारहाण केली, बाकीच्याने तलवारी टाकल्या. शालेय विद्यार्थी 9 तारखेला सकाळीच वेळोवेळी शाळेमध्ये जात असताना गावाच्या काही समाजकंटकांनी त्यांना मारहाण केली. मारहाण केल्यामुळे समाजाने पोलीस स्टेशन गाठलं. पोलीस स्टेशन मध्ये संबंधित लोकांच्या विरोधात तक्रार दिली असता त्यांच्या बरोबर जो इसम गेलेला होता, आमचा जो कार्यकर्ता होता मोरे म्हणून, त्या मोरे गेल्यानंतर संपूर्ण दिवसभरात पोलीस स्टेशनला आणि SP साहेबांना निवेदन दिलं. त्याचा काही गावाच्या समाजकंटकांनी राग मानून तो त्यांच्या बरोबर काय गेला बुवा, याने सांगितलं का बा मी माझ्या समाजावर अन्याय झाला म्हणून. हे आदिवासी शालेय जे विद्यार्थी होते साहेब, दिनांक 9/1/2017 रोजी जे स्थानिक आर्थिक पीडित आदिवासी कुटुंब होते, त्यांचे जे शाळकरी मुले होते, त्याच्यावरती तिथले स्थानिक गावगुंड मनात सामाजिक द्वेष निर्माण ठेवणारे गुंड प्रवृत्तीचे जे लोक आहेत, त्यांनी अचानकपणे आदिवासी मुलांवरती प्राणघातक हल्ला केला आणि त्यात संदीप नामदेव मोरे हा गंभीररित्या जखमी असून त्याला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेले आहे. त्याची प्रकृती गंभीर आहे. तरी आज रोजी धुळे जिल्ह्यातील सर्व आदिवासी संघटना, जे मित्र संघटना आहे, त्यांनी एकत्र येऊन माननीय जिल्हाधिकारी धुळे यांना निवेदन देण्यात आलेले आहे. निवेदनात आमची प्रमुख मागणी आहे का जिल्ह्याभरात आदिवासींवर होत असलेला अन्याय अत्याचार पाहता सदर घटना ही गंभीर स्वरूपाची आहे. पोलीस प्रशासनाने जातीने लक्ष देऊन सदर या स्थानिक गुंडांविरोधात ॲट्रॉसिटी कायद्यान्वये व गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्या गुंडांवरती अगोदर पण विविध प्रकारचे मोठमोठे गुन्हे आहेत आणि सदर हे गुन्हे लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने त्यांच्या विरोधात जिल्हाबंदी करण्यात यावी व ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी आम्ही सर्व आदिवासी संघटनेच्या वतीने करीत आहोत. जिल्हाधिकाऱ्यांना जर आम्हाला न्याय मिळाला नाही एवढ्या 4-5 दिवसांमध्ये, तर आम्ही उग्र स्वरूपाचे एकलव्य संघटनेच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यामध्ये आंदोलन छेडले जाईल.